नमस्कार. वास्तुशास्त्राविषयीच्या काही मौलिक सूचना तुम्हाला देते आहे. जसं तुमचं राहतं घर, म्हणजेच ज्या घरात तुम्ही राहत आहात, त्या घराचा जर नॉर्थ ईस्ट कॉर्नर बिघडलेला असेल आणि जर त्याच्यात काही वास्तुदोष असतील, तर तुमच्या घरात हेल्थ, वेल्थ आणि एज्युकेशनचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तसंच तुमच्या घराचा जर नॉर्थ वेस्ट बिघडलेला असेल तर तुम्ही एखाद्या कायदेशीर बाबीत अडकण्याची दाट संभावना आहे. तसंच तुमचं घर, त्याचा जो मेन एंट्रन्स आहे, मुख्य दरवाजा, तो जर साऊथ आणि साऊथच्या उपदिशांमध्ये असेल तर तुमच्या घराला एक सायकल चालू होते. म्हणजे त्या बिल्डिंग तयार झाल्यापासून काही वर्ष त्या घरात तुम्ही राहिलात, ती बरकत असते. नंतर म्हणजे बरकत असते, नंतर तुम्ही स्टॅग्नेट होतात आणि नंतर तुम्ही रसातळाला हळूहळू जायला सुरुवात होते. इंटू ब्रॅकेट कंडिशन्स अप्लाय. ठीक आहे. आणि जर जर तुम्ही ज्या घरात राहत आहात त्या घराच्या साऊथ वेस्टमध्ये जर त्या घराचं बाथरूम आणि WC असेल आणि तसंच जर साऊथ वेस्टमध्ये जर कट असेल, ठीक आहे, कट आणि बाथरूम आणि टॉयलेट या दोन्ही गोष्टी जर तुमच्या साऊथ वेस्टच्या दिशेला असतील घराच्या, तर नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये प्रचंड तणाव येऊन त्याचं रूपांतर घटस्फोटात होऊ शकतं. नमस्कार. ह्या अशा प्रकारच्या रील्स तुम्ही नेहमीच बघत असाल. समाज माध्यमात वरचे वर असा हेवी गेटअप करून, अशा प्रकारचा सगळा हेवी गेटअप करून सतत हे विचार तुमच्या मनावर बिंबवले जातात. अशा प्रकारचा बॉडी ॲपिरियन्स आणि सतत रील्सच्या माध्यमातून तुमच्या मनावर हे बिंबवलं गेल्यामुळे काय होतं माहिती आहे, हे विचार हळूहळू तुमचा मेंदू स्वीकारायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी खरं आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. तुम्ही या विचारांच्या अधीन होतात आणि काय बरोबर काय चूक या गोष्टी खरंच आपल्याला ॲप्लिकेबल आहेत का, ही जी तुमची सारासार विचार करायची बुद्धी असते ना, ही बुद्धीच खुंटून जाते. म्हणून मी म्हटलं की आपण या विषयावर हा एक व्हिडिओ बनवूया. मग तुम्ही मला म्हणाल की मॅडम, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, वास्तुशास्त्र हे थोतांड आहे का? सॉरी, मला असं काहीही म्हणायचं नाही आहे. कारण का, कोणाच्याही भावना दुखावणं हा या व्हिडिओचा हेतूच नाही आहे. आणि कुठलंही शास्त्र हा एक गहन विषय आहे आणि त्या गहन विषयावरती आपण एकदम अशा प्रकारच्या निष्कर्षाला येऊ शकत नाही. म्हणून मग मी ठरवलं की एक तर व्हिडिओ नाही होऊ शकत, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 व्हिडिओ करून आपण ह्या विषयावरती प्रकाश टाकायचा आहे. आणि ह्या ज्या 2 किंवा 3 व्हिडिओच्या माध्यमातून मी जी तुम्हाला माहिती देणार आहे, तो माझा स्वतःचा असा अनुभव असणार आहे, माझं स्वतःचं ज्ञान असणार आहे आणि ते माझं स्वतःचं वैयक्तिक मत असणार आहे. ते मत तुम्हाला बरोबर वाटू शकतं, चुकीचं वाटू शकतं, खरं वाटू शकतं, खोटं वाटू शकतं. पण माझं जे काही मत आहे ते माझ्या ज्ञानावर आणि माझ्या एक्सपिरियन्सवर आधारित मत आहे आणि त्यामुळे मी ते मांडणार आहे. तर कृपया विपर्यास करू नका. वास्तुशास्त्र या विषयावरती आता मी जे काही विचार मांडणार आहे, तर प्लीज मी थोडं माझ्या नेहमीच्या रुटीन गेटअपमध्ये येते. ओके. तर माझ्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही सामाजिक विषयावरती सल्ले देत असते. जसं जसं माझं बाय ऑर रेंट हाऊस या विषयावरती मी जेव्हा व्हिडिओ बनवला, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही विषयावरती एखाद्याला सल्ला देण्यासाठी त्या गोष्टीवरती आपली ऑथॉरिटी असली पाहिजे. म्हणजे सल्ला देताना 2 गोष्टी महत्त्वाच्या, ऑथॉरिटी आणि हेतू. ऑथॉरिटी कशातून येते? तर ऑथॉरिटी ज्ञानातून येते आणि अनुभवातून येते. तर मी जेव्हा तुम्हाला काही सांगत असते तेव्हा माझ्याकडे त्या गोष्टीचं ज्ञानही असतं आणि अनुभवही असतो आणि माझा हेतू शुद्ध असतो. तर आताही माझा असाच हेतू आहे की
वास्तुशास्त्राविषयीची जी काही मनात तुमच्या भीती असेल तर ती भीती किंवा काही गैरसमज असतील तर ते गैरसमज दूर करणं. मग ह्याचं ज्ञान मी कसं मिळवलं आणि ह्या विषयावरती माझा अनुभव काय आहे हे आधी तुम्हाला सांगावं लागणार. हो की नाही? म्हणजे तुमच्या मनामध्ये नवीन विचार टाकताना अगोदरचे जे काही विचार असतील ते आधी बाजूला दूर सारावे लागणार. कारण पाठी जेव्हा कोरी असते तेव्हाच तिच्यावरती आपण काही लिहू शकतो म्हणून. हो की नाही? तर आधी ह्या विषयावरती तुमचे काही गैरसमज असतील तर ते आपण हळूहळू दूर करू आणि वास्तुशास्त्र या विषयाशी माझा कसा परिचय झाला तेही मी तुम्हाला सांगते. तर मुळात वास्तू या गोष्टीचा माझा परिचय असा झाला की मी वयाच्या 23व्या वर्षी मुंबईमधल्या वसईमध्ये स्वतःचं घर घेतलं. ठीक आहे. त्यावेळी मला वास्तुशास्त्राविषयी काहीही माहिती नव्हतं. बस मला लग्न करायचं होतं आणि मला मुंबईमध्ये स्वतःचं घर हवं होतं. म्हणून मग मी स्वतःचं घर वसईला विकत घेतलं. लग्नापूर्वी वास्तूची काही माहिती नव्हती. त्यानंतर माझं लग्न झालं. 2-2.5 वर्ष आम्ही त्या घरात राहिलो. पण तुम्हाला माहितीच असेल की पूर्वी वसईमध्ये म्हणजे 92-93मध्ये वसईमध्ये पाण्याचे खूप त्रास होते. म्हणून आम्ही 2-2.5 वर्षच त्या घरात राहिलो आणि आम्ही ते घर विकलं. पण वास्तुशास्त्राची काहीही माहिती नसताना सुद्धा मी ते घर घेतलं. काही काळ त्या घरात राहिली. आनंदाने संसार केला आणि मग पाण्याचा त्रास झाला म्हणून ते घर मी विकलं. तरी त्या घराने मला त्यावेळी जवळ-जवळ 23% नफा मिळवून दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर पाण्याचा त्रास नको म्हणून मग मी बोरिवलीत आली. बोरिवलीमध्ये गोराईमध्ये मी घर घेतलं. म्हाडाचे जे रो हाऊसेस असतात ते. कारण माझं बजेट तेवढंच होतं. ठीक आहे. मग तिकडे मी काही काळ राहिली. 2-2.5 वर्ष मी तिकडे राहिली आणि छान संसार केला. असं नाही की दुःख, सुख सगळं असतं. आयुष्य म्हणजे दुःख आणि सुख याची मिसळच असते छान झणझणीत. तसंच माझं आयुष्य होतं. पण नॉर्मल आयुष्य मी जगली. 2-2.5 वर्ष मी तिथे आम्ही दोघं तिथे राहिलो आणि मग मला कळलं की म्हणजे माहिती पण होतं आधी डम्पिंग ग्राउंड आहे तिकडे, पण माझं बजेटच नव्हतं. बजेट ही मोठी रेस्ट्रिक्शन असते आणि प्रत्यक्ष आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा आम्हाला कळलं की तिथे डम्पिंग ग्राउंड आहे. दिवसभर तिथे दुर्गंधी असते आणि वातावरण फारसं हायजिनिक नाही आहे. म्हणजे एका घरातून आम्ही दुसऱ्या घरात आलो, पण प्रॉब्लेम्स काही संपत नव्हते. म्हणून 2-2.5 वर्ष त्या घरात मी राहिली आणि मग आम्ही ते हायजीन या गोष्टीमुळे आम्ही ते घर विकायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आम्ही ते घर विकलं 2.5-1 वर्षात. त्यावेळी मला त्या घराने तेव्हाही मी वास्तूशी माझा काही परिचय नव्हता आणि मी ते घर विकलं तेव्हा मला जवळजवळ 26% नफा तेव्हा झाला त्यावेळेला. ठीक आहे. म्हणजे वास्तूशी काही माझा परिचय नसताना सुद्धा त्या प्रत्येक घराने मला काही ना काहीतरी लाभच दिला. ठीक आहे. म्हणजे जसं वसईचं घर घेतलं तेव्हाही मला माहिती नव्हतं वास्तुशास्त्र काय आहे. गोराईचं घर घेतलं तेव्हाही मला माहिती नव्हतं की वास्तुशास्त्र काय आहे. इनफॅक्ट तेव्हा समाज माध्यमांचा एवढं अशी बोकाळलेली नव्हती. त्यामुळे ह्या गोष्टी माहिती असणं अशक्यच होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी दहिसरमध्ये घर घेतलं. चांगलं फ्लॅट सिस्टीममध्ये घर घेतलं. पण त्या दरम्यान सुद्धा बजेट हा नेहमी कन्स्ट्रेंट होताच. मर्यादा असायचीच. म्हणून मग मी दहिसरमध्ये घर घेतलं. तर एक जुनी सोसायटी होती. 10-1 वर्ष जुनी सोसायटी होती आणि पण लोकेशन चांगलं होतं. लोकॅलिटी चांगली होती. छान मराठी मध्यमवर्गीय सुसंस्कृत लोकं होती सोसायटी आणि लोकेशनही चांगलं होतं. आणि ते जे घर होतं ना, ते बिल्डरकडे होतं. बिल्डरचा जो कोटा असतो ना, त्याच्यात ते घर होतं. आणि त्या सोसायटीमध्ये एकूण मला वाटतं 5 विंग होत्या आणि त्यापैकी ए आणि बी या दोन्ही विंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला सेम टू सेम असे ते फ्लॅट होते. म्हणजे ए विंगमध्ये एक फ्लॅट होता, तसाच एक फ्लॅट बी विंगमध्ये होता. तर माझी अगदी एक जवळची मैत्रीण होती. तिलाही घर विकत घ्यायचं होतं. त्यामुळे मग आम्ही दोघींनी ते घर बघितलं आणि ती मला वयाने माझ्यापेक्षा थोडी लहान होती. त्यामुळे मी तिला फर्स्ट प्रिफरन्स दिला. कसं लहान मुलांना आपण फर्स्ट प्रिफरन्स देतो ना तसं. मी तिला म्हटलं, "हे बघ, बिल्डिंग सेम आहे, लोकेशन सेम आहे, लोकॅलिटी सेम आहे. दोन्ही फ्लॅट ग्राउंड फ्लोअरला आहे. फक्त एक ए विंगमध्ये, एक बी विंगमध्ये. तर जो फ्लॅट तुला आवडेल तो तू घे. उरलेला फ्लॅट मी घेईन." ठीक आहे. पण पण ती मला म्हणाली, की नाही, नाही, मी नाही घेत हा फ्लॅट. कारण ना ह्या फ्लॅटच्या इथून ना पाठून या बिल्डिंगच्या नाला जातो आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ना असं जवळ नाला असणं काही अ, बरोबर नाही, योग्य नाही आणि म्हणून तिने तो फ्लॅट घेतला नाही. तुम्हाला माहिती आहे मी एक शॉर्ट टाकला आहे माझ्या व्हिडिओवर या चॅनलवरती, की त्या शॉर्टमध्ये मी एक विचारलं होतं बघा की माझ्या एका मैत्रिणीने अशीच एक चांगली संधी नाकारली
वास्तू या कारणामुळे, त्या माझ्या मैत्रिणीचं पुढे काय झालं, त्या फ्लॅटचं पुढे काय झालं, असा मी ते शॉर्टमध्ये एक छोटंसं असा एक प्रश्न टाकला आहे तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. तर तिने ते फ्लॅट नाकारला, की नको नको पाठवून नाला आहे आणि तो चांगला नाही वास्तुशास्त्राप्रमाणे. त्यावेळी वास्तुशास्त्र हा शब्द माझ्या कुठेतरी कानावर पहिल्यांदा आला आणि असं काहीतरी शास्त्र असतं हे मला कळलं. पण काय माहिती आहे, माझ्याकडे बजेट हा नेहमीच कन्स्ट्रेंट असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते माझ्यासाठी म्हणजे विचारही करणं अशक्य होतं. माझ्यासाठी एक योग्य घर, की जिथे माझं कुटुंब सुरक्षितपणे राहू शकेल, चांगल्या संस्कार माझ्या मुलीला मिळतील, असंच माझी एवढीच गरज होती. ही वास्तुशास्त्राची लक्झरी मला परवडण्यासारखी नव्हती. त्यामुळे मग हो, माझ्यासाठी त्यावेळी ते लक्झुरियसच गोष्ट होती. ठीक आहे. एक छप्पर असणं मनाजोगतं हीच माझी एक बेसिक गरज होती तेव्हा. म्हणून मग आम्ही ते फ्लॅट तो विकत घेतला. ठीक आहे. आणि काही काळ त्या फ्लॅटमध्ये राहिलो. पण मग नंतर मला अनुभव आला, की भले माझ्या मैत्रिणीने तो वास्तुशास्त्रासाठी नाकारला असेल किंवा काही पण तिचा डिसिजन काही प्रमाणात योग्यच होता. कारण तुम्हाला माहिती आहे, की 2005 मध्ये ना खूप पाऊस आला आणि तेव्हा ना तो नाला 2005 म्हणजे ते ढगफुटी पण झाली. नॅशनल पार्कच्या ते जिकडे नदी वाहते त्याचं काहीतरी दरवाजा, त्या धरणाचा उघडा, असं सगळं ढगफुटी वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे ना तो नाला असल्यामुळे ते पूर्ण पाणी त्या नाल्याचं वगैरे जे काय असेल ते घरात आलं. म्हणजे आपल्या कमरे इतकं पाणी त्या घरात आलं आणि आम्ही अक्षरशः पूरग्रस्त झालो. आणि विशेष म्हणजे त्यावेळी मी गरोदर होती 7 महिन्याची. त्यामुळे माझी किती परिस्थिती घरामध्ये दयनीय असेल हे तुम्ही समजू शकता. मग आम्ही ठरवलं नाही, नाही, नाही. नाही, नाही. आपण आता हेही घर बदलूया. म्हणजे एक सुरक्षित घरासाठी आम्हाला किती झगडावं लागलं. हरकत नाही. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. आम्ही तेही एन्जॉय केलं. मग आम्ही ते घर विकायचं ठरवलं आणि म्हटलं आता जरा उंचावरती आपण घर घेऊया बरं का. उंचावरती म्हणजे हे पाण्या-पिण्याचा काही प्रश्न नाही. आणि खरं सांगू का, असं उंचावरती म्हणजे 5व्या मजल्यावरती मला असं घर मिळालं. छान मोठा प्रशस्त 2 BHK होता. 640 कार्पेट, 24 तास पाणी होतं, स्वच्छ सुंदर पाणी. असं छान असं ते घर होतं. मी त्या घरात खूप काळ अशी छान आनंदाने राहिली. पण तोपर्यंत सुद्धा माझा वास्तूशी काहीही संबंध आला नाही. आणि मी तुम्हाला ते सांगितलं ना, की ते ग्राउंड फ्लोअरचं जेव्हा मी घर विकलं ना, तर त्या घराने मला जवळ-जवळ किती टक्के प्रॉफिट दिला माहिती आहे? त्या घराने मला जसं 60% प्रॉफिट त्या घराने मला दिला. ठीक आहे. तर वास्तुशास्त्राप्रमाणे घर नव्हतं तरी प्रत्येक घर मला आर्थिक लाभ देत गेलं. त्या प्रत्येक घरात मी राहिली. सुख-दुःख सगळे अनुभवत मी माझ्या आयुष्यात प्रगती करतच राहिली. माझं कुठेही वास्तुशास्त्रामुळे अडलं नाही. तो वास्तुशास्त्र शब्द पहिल्यांदा माझ्या कानावर आला, ते मी तुम्हाला कधी ते सांगितलं. ते ग्राउंड फ्लोअरचं घर घेतल्यानंतर मग तेही मी विकलं आणि छान मी 2 BHKचा फ्लॅट वगैरे घेतला. मी छान तिथे राहत होती. पण ह्या दरम्यानमध्ये ना काय झालं माहिती की हळू-हळू लोकांना मला वाटतं वास्तुशास्त्राविषयी माहिती व्हायला लागली. म्हणजे मला नाहीच झाली, की माझ्या नवऱ्याला पण नाही झाली. पण लोकांना वास्तुशास्त्राविषयी माहिती व्हायला सुरुवात झाली. आणि मग माझे जे मिस्टर आहेत ते स्वतः इंटिरियर डिझायनर होते. त्यामुळे त्यांचे ना क्लायंट सांगायला लागले, की "नाही, नाही आम्हाला घराचं इंटिरियर आहे ना हे वास्तूप्रमाणे करायला हवं आहे." आणि बरेचदा अशी क्लायंटची मागणी यायला लागल्यानंतर ना मग तो मला म्हणाला, की "झाला भावना तू बघशील का वास्तुशास्त्र नक्की काय असतं वगैरे." मग त्याच्या व्यवसायाची एक गरज किंवा त्याला मदत म्हणून मग मी मुंबईच्याच एका प्रथितयश वास्तुतज्ञांकडे रीतसर माझं नाव नोंदवलं. त्यांच्याकडे मी तो डिप्लोमा केला वास्तुशास्त्राचा. तो डिप्लोमा मी चांगल्या डिस्टिंक्शनने पास झाली. ठीक आहे. आणि त्या डिप्लोमाचा एक भाग असा होता, की आम्हाला म्हणजे विद्यार्थी जी आहेत त्या डिप्लोमा करणारे, त्यांच्या घराची वास्तू व्हिजिट फ्री होती. आणि असं पण मला वास्तुशास्त्राचं ज्ञान आलंच होतं. तर जेव्हा त्या ज्या घराचं जे मी म्हटलं ना मोठा 2 BHK फ्लॅट मी घेतला होता, त्या घराचं मूल्यमापन जेव्हा आम्ही केलं, तेव्हा मला कळलं की माझ्या त्या घरामध्ये खूप वास्तुदोष होते. म्हणजे जे वास्तुदोष मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते ना, की नॉर्थ वेस्टमध्ये कट आहे. तर तुम्हाला काही लीगल इश्यूज येऊ शकतात. नॉर्थ ईस्टमध्ये वास्तुदोष असेल तर हेल्थ विथ एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. साऊथ ईस्टचा दरवाजा आहे तर तुमची आर्थिक प्रगती चा जो मी सांगितलं ना, ती सायकल लागू शकते. इतक्या वर्षात बरकत, इतक्या वर्षात स्टॅग्नेट आणि इतक्या वर्षात हळूहळू ऱ्हास.
त्याच्यानंतर साऊथ ईस्टमध्ये एक कॉमन बाथरूम आहे. तर त्यामुळे पण तुमची प्रगती हे होऊ शकते, प्रगतीला बाधा येऊ शकते. आणि सगळ्यात मोठं त्याने जे सांगितलं, की साऊथ वेस्ट या डिरेक्शनमध्ये तुमच्या घराच्या कट आहे आणि त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम असल्यामुळे ना नवरा बायकोंचा म्हणजे संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि घटस्फोटापर्यंत जाऊ शकतो. आणि ज्या दिवशी मी हे ऐकलं ना, म्हणजे वास्तुशास्त्रावरती माझा कधी विश्वास नव्हता. माझे विश्वास असण्यासाठी त्याच्यातली काही माहिती नव्हती, काही ज्ञान नव्हतं. त्यामुळे विश्वासाचा प्रश्नच नव्हता. मी खूप प्रॅक्टिकली माझे आयुष्य जगत होती आणि येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन मी आनंदाने पुढे जात होती. बट आय वॉज हॅपी. अज्ञानाने आलेलं सुख असेल, पण मी सुखी होती. पण ज्या दिवशी मला कळलं, की माझं घरामध्ये एवढे सगळे दोष आहे आणि माझं घर फक्त 2% पॉझिटिव्ह आहे. त्यावेळी मी खूप रडली. मला खूपच धक्का बसला. म्हणजे मला असं वाटलं, की सगळं आयुष्य आता पणाला लागलं, की काय माझं. तर तुम्हाला असं वाटेल, की का ही बाई अशी वागली? अडाण्यासारखी काय वागली? बाई अडाणी आहे का? ही अशिक्षित आहे का? ही अशी का वागली? नाही, मी अडाणी नाहीये. मी अशिक्षित सुद्धा नाहीये. मी फेलो इन इन्शुरन्स आहे. मी LLB आहे. मी एका चांगल्या पब्लिक सेक्टरमध्ये चांगल्या पोस्टला काम करते आहे. पण मग स्त्री असते ना, ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, तिचा संसार, तिचं मुलं-बाळं, तिचं कुटुंब हे सगळ्यात तिच्यासाठी पहिलं असतं. त्यामुळे मला जेव्हा असं वाटलं, की माझ्या नवऱ्यातल्या आणि माझ्यातल्या प्रेमळ नात्यामध्ये कुठेतरी या वास्तूमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो की काय? किंवा माझ्या मुलांना हेल्थला आणि एज्युकेशनला या वास्तूमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो का? मी कसं काय या मुलांना या वास्तूत आणलं? मी कसं काय माझ्या कुटुंबाला एवढ्या संकटात लोटलं? आणि हा विचार करून मी खूप उद्विग्न आणि खूप डिप्रेस अवस्थेत होती. मी खूप रडली मी. काय करू मला काही कळेनासं झालं. अजूनही ऐकलं ना, की आठवलं ना, की हे सगळं की खूप वाईट वाटतं. तर त्या माझ्या घराचं पुढे काय झालं? आणि त्या घरातल्या माझ्या आयुष्याचं पुढे काय झालं? एकूणच माझ्या आयुष्याने त्या घरात असताना मला काय गोष्टी नवीन-नवीन दाखवल्या आणि माझ्या जीवनात काय घडलं आणि त्याला मी कशी सामोरी गेले, या सगळ्याविषयीचा एक व्हिडिओ घेऊन आणि वास्तुशास्त्राविषयीच्या माझ्या माझं जे काही मत आहे, ते घेऊन लवकरच येत आहे. नमस्कार.